नमस्कार, मी केतकी जोशी. टॉक टाईममध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज सोमवार आहे आणि आजचा दिवस आहे करिअर टॉक टाईमचा. आज करिअर टॉक टाईममध्ये आपण बोलणार आहोत संभाषण कौशल्य या विषयावर. संभाषण कौशल्य म्हणजे नेमकं काय, ते कसं आत्मसात करायचं, त्याचा काय उपयोग होतो आपल्या आयुष्यामध्ये आणि करिअरमध्ये, हे आपण जाणून घेणार आहोत. आणि याचबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत असणार आहेत जयंत हुदार, जे स्कूल ऑफ बिझनेस विजडमचे संस्थापक आहेत. खूप खूप स्वागत आहे या कार्यक्रमात. खूप साऱ्या शंका आहेत कम्युनिकेशन, संभाषणाबद्दल, त्या सगळ्या आम्हाला तुमच्याकडनं क्लिअर करून घ्यायच्या आहेत. पण तुम्हालाही काही जर प्रश्न विचारायचा असेल तर तुम्हीही आम्हाला फोन करू शकता पुढच्या अर्ध्या तासात. आणि त्यासाठी आमचा नंबर लिहून घ्या, 022668999263. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूयात. सर, सगळीकडे कम्युनिकेशनचं जग आहे असं म्हटलं जातं. आपण या जगात वावरतो, सतत कम्युनिकेशन कोणत्या ना कोणत्या स्वरूपाने आपण करत असतो. मग या कम्युनिकेशनच्या जगात नेमकं संभाषण कौशल्याचं काय महत्त्व आहे? संभाषण कौशल्य हे माझ्या मते सगळ्यात पॉवरफुल गोष्ट आहे वर्ल्डमध्ये. म्हणजे जे शब्द आपण वापरतो बोलण्यामध्ये, त्याच्यामुळे तुमचं लाईफ चेंज होऊ शकतं. म्हणजे संभाषण आणि म्हणजे कम्युनिकेशन आपण जे म्हणतो, त्याच्यामध्ये तुमचा शब्द प्रयोग आणि शब्दांचा जे सिलेक्शन आहे, ह्याचा तुमच्या आयुष्यावर खूप मोठा फरक पडू शकतो. इट कॅन ट्रान्सफॉर्म युअर लाईफ. त्यामुळे कम्युनिकेशन स्किल्स हा आज बिझनेसमध्ये, जॉबमध्ये, लाईफमध्ये, रिलेशनमध्ये फार इम्पॉर्टन्स त्याचा आहे आणि त्याचा अभ्यास हा फार इम्पॉर्टंट आहे. पण संभाषण कौशल्य जेव्हा आपण म्हणतो तेव्हा नेमक्या कोणत्या याच्यामध्ये गोष्टी येतात? कारण फक्त बोलणं एवढंच माहिती आहे, त्याच्या पलीकडे जाऊन काय काय येतं याच्यात? कम्युनिकेशन स्किल्समध्ये आपल्याला वर्बल आणि नॉन वर्बल, म्हणजे आपण जे बोलतो, एक दुसऱ्याशी बोलतो, फेस टू फेस बोलतो, ते पण येतं. म्हणजे ते वर्बल येतं. आणि नॉन वर्बलमध्ये तुम्हाला येतात म्हणजे बॉडी लँग्वेज आहे किंवा रिटन आहे, म्हणजे प्रेसमध्ये येणारं किंवा कॉपी रायटिंग ज्याला म्हणतो आपण तसं. तर ते लिहिलेलं एक कम्युनिकेशन स्किल होतं. तसंच आपण आजकाल आपण सगळे वापरतो ते सोशल मीडिया जे आहे त्याच्यामध्ये वापरणारे SMS आहे, ईमेल आहे, व्हॉट्सअप आहे, हे सगळं काही त्याच्यामध्येच येतं. सो यू आर कम्युनिकेटिंग. म्हणजे तुम्ही कम्युनिकेट करताय कुठल्याही प्रकारे केलं तर, वर्बल असू दे, नॉन वर्बल असू दे, व्हिज्युअल असू दे, हे सगळं कम्युनिकेशन झालेलं आहे. आणि ह्याच्यातले जितके सगळे प्रकार आहेत ते सगळे आले. जसं तुम्ही सांगताय की करिअरसाठी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे कम्युनिकेशन. व्यावसायिक एखादा म्हणजे जर प्रशिक्षण घ्यायचं असेल तर त्यासाठी किंवा जॉबसाठी, नोकरीमध्ये, करिअरमध्ये संभाषण कौशल्य कसं आत्मसात करायचं, काय महत्त्वाच्या टिप्स तुम्ही द्याल? सर्वात पहिले म्हणजे ते अंडरस्टँड करणं की ते इम्पॉर्टंट आहे, ही इथून सुरुवात होईल. त्याच्यानंतर तुम्हाला बिझनेस कम्युनिकेशन थोडंसं वेगळं होईल. म्हणजे त्याच्यामध्ये रिटर्न कम्युनिकेशन आलं, म्हणजे ईमेल्स, रिपोर्ट रायटिंग आलं, प्रेझेंटेशन स्किल झालं, सेल्स आणि मार्केटिंग आलं, त्याच्यामध्ये तुमचं संभाषण कौशल्य आलंच आहे. पण पर्सनल लाईफमध्ये आता तुम्ही जॉब म्हणालात, तर जॉबमध्ये सुरुवातीपासून म्हणजे इंटरव्ह्यूपासून तुम्हाला जॉब मिळण्यापासून असं प्रूव्हन रेकॉर्ड आहे की तुम्हाला सॅलरी, तुम्ही जर चांगली इंटरव्ह्यू दिलात तर तुमची सॅलरी 30 ते 100% जास्त मिळू शकते तुम्हाला. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही सिलेक्ट व्हाल जर तुम्ही चांगला इंटरव्ह्यू द्याल तर, म्हणजे प्रिपरेशन करून गेलात तर त्याच्यामध्येही तुम्हाला ते जे शब्दांचं जो तुमचं सिलेक्शन आहे ते फार अभ्यास करून जर तुम्ही गेलात तर त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. सो लाईफमध्ये, जॉबमध्ये, बिझनेसमध्ये थोडासा वेगळा अभ्यास करावा लागणार आहे. म्हणजे तुम्ही जर विचारलात की याचा अभ्यास कुठून करावा, तर मला हा नेहमी प्रश्न पडतो की आपल्या शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये याच्यावर अभ्यासक्रमामध्ये त्याचा इम्पॉर्टन्स का देऊन त्याच्यावर सब्जेक्टवर का ठेवत नाहीत. म्हणजे बिझनेसमध्ये तुम्हाला नेगोसिएशन स्किल्स आहेत, त्याच्यासाठी तुम्हाला कम्युनिकेशन स्किल्स हे फार इम्पॉर्टंट आहे. तर त्याचा एक वेगळा अभ्यास करावा लागेल. नक्कीच. खरं तर खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्याला आणखी बोलायचं, पण एक फोन आपण घेऊयात. औरंगाबादहून अनिल दाशरथी आहेत. अनिल, प्रश्न विचारा. हा सर, नमस्कार. मी दाशरथी बोलतो औरंगाबादून. माझा प्रश्न असा आहे सर की संभाषण कौशल्याचा जो आपण कार्यक्रम आता चालू आहे आपला, सर त्याबद्दल मला एक विचारायचं होतं की कम्युनिकेशन स्किल मध्ये आपण स्टेज करेज सुद्धा शिकवता का? स्टेज करेज म्हणजे व्यासपीठावर जाऊन बोलणं वगैरे, याबद्दल अनिलजी फार इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्ही विचारलेला आहे. तर स्टेज प्रेझेन्स किंवा स्टेज करेज जे तुम्ही म्हणताय ना, ह्याच्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट आहे की तुम्ही प्रिपेअर असलं तर तुम्हाला कॉन्फिडन्स येतो. आणि जेवढं तुम्ही तुमच्या सब्जेक्ट बद्दल आणि तुमच्या जे काही तुम्ही भाषण देणार आहात किंवा तुम्ही परफॉर्म करणार आहात त्याचं प्रिपेरेशनमुळे तुम्हाला ते करेज येणार आहे. आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिस, प्रिपेअर एक केलं की तुमचं जे कंटेंट आहे त्याच्यावर तुम्ही प्रॅक्टिस केलं आणि त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्यांसमोर जे प्रेझेंटेशन द्याल त्याची प्रॅक्टिस जर केली तर तुम्हाला ते करेज किंवा प्रेझेन्स आहे, जो परफॉर्मन्स आहे तो चांगला होईल. नक्कीच. पुढचा फोन आहे सांगलीहून रुपेश चव्हाण यांचा. रुपेश, प्रश्न विचारा. सर
रुपेश रुपेश तुमचा आवाज नीट येत नाहीये, प्लीज परत प्रश्न विचारा. संभाषण कौशल्य डेव्हलप करण्यासाठी असं विशेष काय करावं लागेल म्हणजे जेणेकरून पुढच्या व्यक्तीवर प्रभाव पडू शकेल? रुपेशजी फार चांगला क्वेश्चन विचारला. तुम्हाला सगळ्यात पहिले जसं मी म्हणालो तसं तुम्हाला त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यामुळे त्याच्यावरची चांगली पुस्तकं जर तुम्ही वाचलीत आणि त्याच्यातनं जर तुम्ही प्रॅक्टिस केलं तर तुम्हाला होईल. त्यात मी तुम्हाला एक चांगलं पुस्तकाचं नाव सांगतो. डेल कार्नेगी या ऑथरनी लिहिलेलं हाऊ टू मेक फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल हे पुस्तक तुम्ही अवश्य घ्या आणि ते वाचून तुम्हाला त्याचा अवश्य फायदा होईल. ही सुरुवात करा तिथून आणि त्याच्यानंतर अजून अशीच ह्या स्किल डेव्हलप करण्यासाठी बरीच चांगली पुस्तकं अवेलेबल ती घेऊन त्याचा अभ्यास करून त्याचं प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. नक्कीच. पुढचा फोन आहे गोव्याहून संजीव शहापूरकर यांचा. संजीव प्रश्न विचारा. मला एक सांगा, संभाषण कौशल्यासाठी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी शालेय विद्यार्थ्यांनी कोणत्या स्वरूपाची पुस्तकं वाचावीत आणि कोणतं श्रवण करावं, काय ऐकावं त्यांना? याच्यावर मी आता पुस्तकाचं नाव सांगितलं तसं ते पुस्तक तुम्ही अवश्य विकत घ्यावं. हाऊ टू मेक फ्रेंड्स आणि इन्फ्लुएन्स पीपल ह्या मराठीमध्ये पण डेल कार्नेगीचं पुस्तक आहे, ते अवश्य तुम्ही घ्या. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही जे न्यूज आहेत त्या न्यूज मधले जे अँकर्स आहेत तर त्यांचं संभाषण तुम्ही ऐकावं आणि थोडीशी प्रॅक्टिस करावी. त्याच्यानंतर पेपर्स आणि जे मॅगझिन्स आहेत त्याच्यामधले ॲडव्हर्टिजमेंट्स येतात, बऱ्याचशा ॲडव्हर्टिजमेंटचे जे हेडलाईन्स असतात ते तुम्ही वाचावं. त्याच्यामुळे तुम्हाला अटेन्शन कसं ग्रॅब करता येईल, अटेन्शन कसं घेता येईल ह्याचा तुम्हाला अभ्यास होईल. आणि त्याच्यानंतर कॉपी रायटिंगची पुस्तकं आहेत आणि स्पीच देण्याची पुस्तकं आहेत, ती तुम्ही डेफिनेटली मार्केटमध्ये अवेलेबल ती घेऊन त्याचा अभ्यास करावा. नुसती वाचायची नाही स्टोरी बुक्स की त्याचा अभ्यास केला तर तुम्हाला डेफिनेटली त्याचा फरक पडेल. आणि नंतर प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला प्रेझेंटेशन आहे किंवा स्पीच किंवा कॉम्पिटिशन्समध्ये तुम्हाला भाग घेणं गरजेचं आहे, स्टेज परफॉर्मन्स तुम्हाला देणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला डेफिनेटली भरपूर फायदा होईल. संदीपजी खूप महत्त्वाचे मुद्दे तुम्ही सांगताय. पुढचा फोन आहे चंद्रपूरहून संदीप फुलके यांचा. संदीप प्रश्न विचारा. खूप महत्त्वाचे मुद्दे तुम्ही सांगताय. संदीप प्लीज तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि मग प्रश्न विचारा. हॅलो मॅडम. हा हॅलो मॅडम. हा बोला. मॅडम म्हणजे आता जसं इंटरव्ह्यू वगैरे द्यायला गेलं तिथं म्हणजे भाषा जे आहे तिथे म्हणजे खूप घाबरल्यासारखं असं होते. आता ऑफिसमध्ये वगैरे इंटरव्ह्यू द्यायला गेलं तर घाबरल्यासारखं एकदम होते आणि भाषा वेगळीच निघते. मग म्हणजे तेच आता त्याच्यामध्येच प्रॉब्लेम आहे. खूप जणांना खरं तर हा प्रॉब्लेम येतो की एरवी बोलताना ते खूप छान बोलतात पण जेव्हा इंटरव्ह्यू साठी जातात तेव्हा त्याच्यासाठी पण मला तुम्हाला एक टिप द्यावीशी वाटेल की जॉब इंटरव्ह्यू कसा द्यावा आणि त्यातले प्रश्न जे आहेत ते जर तुम्ही त्याची तयारी केली असेल तर तुम्हाला घाबरल्यासारखं नाही होणार. एक एक्झाम्पल देतो की बऱ्याच लोकांना पहिला जो इंटरव्ह्यू होता त्यावेळेला विचारतात की तुम्हाला याच्यावर एक्सपिरियन्स आहे का, आणि त्यांना एक्सपिरियन्स नसल्यामुळे त्यांना सांगता येत नाही. तर त्यांनी असं जर सांगितलं की माझ्याकडे एक्सपिरियन्स कमी असला तरी माझा रिझल्ट बघून, माझं जे आउटपुट आहे ते बघून तुम्ही मला नोकरी नक्की द्याल, हे इवन हे सेंटेन्स वापरल्यामुळे तुम्हाला फरक येऊ शकतो. आणि प्रिपरेशन हा फार महत्वाचा पार्ट आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही जॉबमध्ये जे प्रश्न विचारले जातील ह्याच्यावर तुम्ही पहिलेच लिस्ट काढून त्याची उत्तरं तुम्ही काय देणार ह्याची तयारी करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला तो करेज येणार आहे, तुम्हाला तो कॉन्फिडन्स येणार आहे. नक्कीच. पुढचा फोन आहे मुंबईहून स्वप्नाली महाजनचा. स्वप्नाली प्रश्न विचारा. नमस्कार सर. माझा प्रश्न असा आहे की जेव्हा आपल्याला एकाच भाषेत संभाषण करायचं असतं पण जर ती भाषा आपल्याला येत नसेल तर आपण आपल्या कम्फर्टेबल लँग्वेजमध्ये संभाषण कसं करावं? एक म्हणजे हा प्रश्न महाराष्ट्रीयन मुलं बरेच विचारतात आणि म्हणजे इंटरव्ह्यू घेताना त्यांचं असं होतं की इंग्लिशमध्ये प्रश्न विचारला जातो आणि ते मराठीमधून बोलतात. तर हे चालणार नाहीये. ऍक्च्युली तुम्हाला माहिती आहे की हे बॉटलनेक आहे. तुम्हाला मराठी जर येते आणि इंग्लिशमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम आहे तर जो प्रॉब्लेम आहे त्याला बॉटलनेक जी आहे ती पहिलेच काढायला पाहिजे. म्हणजे त्याची तुम्हाला प्रॅक्टिस लागेल. आणि जर तुम्हाला इंग्लिशमध्ये उत्तर द्यायचं आहे तर इंग्लिशची प्रॅक्टिस करणं आणि इंग्लिशमध्ये बोलणं शिकणं हे फार गरजेचं आहे. आणि आता जर तुमच्या करिअरचं स्टार्ट असेल तर तुमच्या 40, 50, 60 वर्षाचं करिअर आहे त्याच्यासाठी तुम्हाला 2 महिने, 4 महिने, 6 महिन्याची तयारी करणं फार गरजेची आहे. मी माझा स्वतःचा एक्सपिरियन्स सांगतो की माझं इंग्लिश जेव्हा मी इंग्लिश मिडियममध्ये असूनही जेव्हा इतकं खराब होतं तर मला त्याची म्हणजे मला भीती वाटायची. त्यामुळे मग मी प्रॅक्टिस केली. मी लेक्चर्स घ्यायचो इंग्लिशमध्ये.
मुलांच्या समोर आणि ते प्रॅक्टिस करून करून त्याचं म्हणजे इम्प्रूव्हमेंट केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की मराठीमध्ये बोलून किंवा इंग्लिशमध्ये प्रश्न विचारला आणि मला मराठीमध्ये द्यावा, तर ते चुकीचं होईल. त्यामुळे तुम्ही बॉटलनेक आधीच त्याच्यावरच काम करा आणि ती काढून टाका, म्हणजे तुम्हाला त्याचं कॉन्फिडन्स येईल आणि त्यामुळे तुम्ही करिअरमध्ये पुढे जाऊ शकाल. नक्कीच खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलाय सर. पुढचा फोन आहे धुळ्याहून शैलेश देशपांडे यांचा. शैलेश, प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे सरांना की आपण एखादं व्याख्यान किंवा आपण याची तयारी करतो संभाषणाची, तर त्या दरम्यान मध्ये आपण सुरुवात आणि ते शेवट कसा घ्यावा जेणेकरून आपला चांगला प्रभाव श्रोत्यांवरती पडू शकतो? देशपांडे साहेब, फार चांगला प्रश्न विचारला. त्याच्यामध्ये स्टार्टिंग आणि एंड ही इम्पॅक्टफुल होण्यासाठी तुम्हाला परत जो मेसेज तुम्हाला द्यायचा आहे आणि जो समजा ह्या सेशनमध्ये समजा 20 मिनिटाचा असेल, तर त्या 20 मिनिटामध्ये कुठल्या टॉप 3 गोष्टी तुम्हाला लोकांपर्यंत पोचवायच्यात याची तुमची तयारी हवी आहे. आणि ती सुरुवातीला एक्झाम्पलनी दिलेली आणि स्टोरीजनी दिलेली ही तुम्हाला म्हणजे हेल्प करेल. जर तुम्ही त्या संभाषणामध्ये किंवा तुमच्या स्पीचमध्ये मेटाफर्सचा जर यूज कराल, मराठीमध्ये तुम्ही त्याला काय बोलाल हे बघायला लागेल, पण मेटाफर्स आणि स्टोरीज, लोकांना स्टोरीज, गोष्टी आवडतात आणि त्या गोष्टींच्या माध्यमातून जर तुम्ही तो स्पीच देणार असाल आणि एक्झाम्पल्स देणार असाल, तर तो सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह होऊ शकतो आणि ते लोकांच्या लक्षात राहील. आणि याचा जर तुम्ही यूज केला तर तुम्हाला डेफिनेटली फरक पडेल. आणि तुम्ही शब्दांचं जे सिलेक्शन कराल ते चांगले जर केलेत, त्या म्हणजे एकदम पॉईंट टू पॉईंट देण्यासाठी, तर त्याचा इम्पॅक्ट होईल. तर तुम्ही स्टार्टिंगला एका स्टोरीपासून किंवा एक्झाम्पलपासून सुरू केलीत जी तुमची स्वतःची असेल एका वेळेस, आणि एंडला तुम्ही समराईज जर केलं तर त्याचा इम्पॅक्ट डेफिनेटली राहील असं मला वाटतं. नक्कीच खूपच छान समजावून सांगताय सर. पुढचा फोन आहे उस्मानाबादहून विक्रम राजपूत यांचा. विक्रम, प्रश्न विचारा. विक्रम, आवाज येतोय? काही कारणामुळे आपला संपर्क होऊ शकत नाही. आपल्याला आणखीही बोलायचं आहे, आणखी आमचे बरेच प्रश्न आहेत, पण आपण इथे एक ब्रेक घेतोय टॉक टाइम मध्ये आणि ब्रेक नंतर परत भेटूया. आज आपण बोलतोय संभाषण कौशल्य या विषयावर आणि संजय हुदार सर आपल्याला मार्गदर्शन करतायत. जयंत हुदार सर आपल्याला मार्गदर्शन करतायत. सर, सोशल मीडियाच्या कम्युनिकेशनबद्दल आपण बोलतोय. खूप महत्त्वाचं आहे. फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, मेसेज असेल, अनिवार्य भाग आहे आपल्या आयुष्याचा. पण याच्यावर संभाषण करताना, याच्यावर कम्युनिकेशन करताना काय काळजी घेतली पाहिजे? सेम काळजी घेतली पाहिजे जी आपण नॉर्मल लाईफमध्ये घेत होती, पण याच्यामध्ये कसं प्रूफ राहतो. प्रूफ. सो तुम्ही जे काही कम्युनिकेट कराल, म्हणजे व्हॉट्सअपवर तुम्ही मेसेज, सिंपल मेसेज जरी टाकलात, तर तो टाकताना शब्द कुठले वापरताय आणि कुठल्या प्रकारे बोलतोय हे फार इम्पॉर्टंट आहे, कारण तो रेकॉर्ड राहतो. आणि आता तुम्ही वाचलं असेल की पेपरमध्ये की टेररिस्ट लोकांना पकडलेलं आहे, त्यांनी काही पोस्ट टाकलेले आहेत. तर हे जास्त आणि जास्त होणार आहे. त्यामुळे तुम्ही काय पोस्ट करता, काय लाईक करता आणि काय लिहिता ह्याच्यावर फार म्हणजे लक्ष देऊन तुम्ही करायला पाहिजे, कारण ते हिस्ट्रीमध्ये राहतं. ईमेल काय पाठवली तर ती राहते. तुम्ही एखाद्या वेळेस शब्द म्हणजे बोलताना तुम्ही बोलून गेलात, ते रेकॉर्ड झालं नाही तर वेगळी गोष्ट आहे. पण आता तुम्ही मोस्ट ऑफ द केसेसमध्ये बघाल की त्या लोकांनी 2 वर्षापूर्वी, 3 वर्षापूर्वी किंवा 6 महिन्यापूर्वी लिहिलेले कमेंट तो कुठल्या अँगलमध्ये घेतला जाईल हा काही सांगता येत नाही. त्यामुळे तुम्ही सोशल मीडियावर काहीही पोस्ट करताना फार लक्षपूर्वक लक्ष देऊन आणि म्हणजे हे करून द्यायला पाहिजे. तर सोशल मीडियामध्ये आपण जसं पोस्ट करतो, फेसबुकवर करतो किंवा व्हॉट्सअपवर करतो, तर ते फार लक्षपूर्वक करावं आणि शब्द वापरताना सिलेक्ट करून जपून वापरावेत, हे माझं. नक्कीच. पुढचा फोन आपण बार्शीहून घेऊयात. सतीश बोडगे पाटील यांचा फोन आहे. सतीश, प्रश्न विचारा. नमस्कार सर. हॅलो. सतीश, तुमच्या टीव्हीचा आवाज प्लीज कमी करा. हा, कमी केलाय सर. सर, माझा प्रश्न असा आहे की माझी एक मुलगी इंजिनिअरिंगला आहे आणि इंजिनिअरिंगला, आणि तिला इंटरव्ह्यूच्या टायमाला ट्युनिंगच्या संदर्भात जरा थोडी हे इंटरव्ह्यू देत असताना, तर ट्युनिंग हे करण्यासाठी असं काय आपल्याला वेगळं आहे का क्लासेस वगैरे पुण्यामध्ये? ट्युनिंग नाही म्हणजे इंटरव्ह्यू देताना ती फेल होते दरवेळेला, तर काय? सतीशजी, माझा तुम्हाला असा ऍडवाइस राहील की तुमच्या मुलीला, मी पण स्वतः इंजिनियर आहे, तर इंटरव्ह्यूच्या जायच्या पहिले त्याची तयारी करणं फार गरजेचं आहे. टेक्निकल पार्ट हा एकच गोष्ट आहे, पण नॉन टेक्निकल पार्ट म्हणजे ती किती चांगलं बोलू शकते, किती चांगल्या प्रकारे प्रेझेंट करू शकते, हे फार इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे त्याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे.
जर तुम्हाला कोणाकडून तरी मदत घेऊन तिची म्हणजे काय म्हणतात डमी इंटरव्ह्यूज घेऊन त्याची तयारी करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला लोक सांगतात की माझा इंटरव्ह्यू चांगला झाला, मला प्रश्न विचारलेले मी त्याची उत्तरं टेक्निकली बरोबर दिली पण मी फेल झाले किंवा झालो. तर याचं कारण असतं की ते कुठल्या प्रकारे दिलेलं आहे, कारण टोन आणि कंटेंट हे फार इम्पॉर्टंट आहे. तर त्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवा की तुम्ही जो शब्द वापरला ट्युनिंग, तर ते जो टोन आहे, आपण जो बोलण्याचा टोन आहे, स्पीड आहे, तर ते जे आहे ते तुम्ही मिरर करा. मिरर करा म्हणजे ज्या स्पीडनी जो इंटरव्ह्यू प्रश्न विचारतोय त्याला मिरर करा, म्हणजे त्याला कॉपी करा आणि त्या स्पीडनी आणि त्या टोननी आवाजामध्ये बोला. तर त्याच्यामुळे तुम्हाला फरक पडेल. थोडीशी प्रॅक्टिस करावी लागेल पण ते करणं गरजेचं आहे, तर तुम्हाला डेफिनेटली सक्सेस मिळेल. नक्कीच. पुढचा फोन उस्मानाबादहून आहे, विक्रम राजपूत यांचा. विक्रम, प्रश्न विचारा. हा मॅडम नमस्कार. हा बोला. हा, माझा प्रश्न असा आहे की खास करून संभाषण कौशल्यामध्ये प्रोफेशनली कुठल्या संधी उपलब्ध आहेत? म्हणजे कम्युनिकेशनच्या क्षेत्रात कोणत्या संधी उपलब्ध आहेत? भरपूरच आहेत विक्रमजी. आता आपण टीव्ही अँकर्स आहेत आणि आता एवढं ओपन झालेलं वर्ल्ड, म्हणजे न्यूज चॅनल्स आहेत, इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, प्रिंट मीडिया आहे आणि तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये म्हणजे स्पीच देऊन म्हणजे सेमिनार स्पीकर होऊ शकता. तर म्हणजे आता एवढं वर्ल्ड ओपन झालेलं आहे की तुम्हाला म्हणजे एंडलेस आहेत. जर तुमचं कम्युनिकेशन स्किल्स चांगलं असेल तर तुम्हाला सेल्स, मार्केटिंग, बिझनेस, सेल्फ एम्प्लॉयमेंटमध्ये आणि मीडिया ह्याच्यामध्ये, मीडिया म्हणजे सगळ्या मीडियाजमध्ये भरपूर ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि त्याच्यावर तुम्ही जितकं जास्त कराल, मी पण अजूनही स्टुडंट आहे त्याच्यामध्ये, तर तुम्ही जितके जास्त चांगलं तयारी कराल तेवढे तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज होतील. नक्कीच. पुढचा फोन बीडहून आहे, हौशीराव कांबळे यांचा. हौशीराव, प्रश्न विचारा. हा नमस्कार सर. नमस्कार. हॅलो. हा बोला बोला, आवाज येतोय तुमचा. हा मॅडम, एखाद्या विषयाची परिपूर्ण तयारी करूनही घाबरटपणा येतो, याच्याकरता काय करा? कांबळे साहेब, तुम्ही तयारी जर चांगली केली तर तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि त्या कॉन्फिडन्सवर तुम्ही ज्या कुठल्या म्हणजे इंटरव्ह्यू असेल किंवा तुमच्या बिझनेसमध्ये असेल तुम्हाला त्याच्यामुळे सक्सेस मिळणार आहे. तर तुम्ही जी तयारी करताय ती अर्धवट राहिली तर तुमच्या मनामध्ये थोडीशी भीती राहील एक. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जर तुम्ही एका वेगळ्या लेवलच्या माणसांबरोबर बोलणार असेल तर तुमचं ड्रेस जो आहे, जो आउटर अपिअरन्स आहे त्याच्यावर पण फार डिपेंड करतं. त्यामुळे तुम्ही ड्रेसिंग बरोबर केलं, त्या लेवलचं केलं आणि त्याच्यानंतर तुमच्या कंटेंट किंवा सब्जेक्टवर तुमची जर प्रिपरेशन चांगलं असेल तर तुम्हाला डेफिनेटली सक्सेस मिळेल. तर ते ह्या दोन्ही गोष्टी आहेत, तर त्या तुम्ही कराव्यात. आणि जर त्याच्यामध्ये पण तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही तयार नाहीये तर त्या लेवलच्या लोकांशी, त्या टाईपच्या लोकांशी तुम्ही संभाषण करा, त्यांना विचारा की काय इम्पॉर्टंट आहे. कारण तुमच्या साठी जे इम्पॉर्टंट नसेल एखाद्या वेळेस ते दुसरं त्याला फार इम्पॉर्टंट. जसं इंटरनॅशनल कम्युनिकेशनमध्ये पण असं असतं की जॅपनीज लोक वेगळ्या प्रकारे निगोशिएट करतात, यूएसची लोक वेगळी करतात. तर त्यांचे कल्चरल डिफरन्सेस जे असतात त्याचा थोडासा अभ्यास केला तर तुम्हाला तो फरक समजेल आणि त्याचा अभ्यास करून मग तुम्ही तयारी करून जावी. नक्कीच. आणखी आपल्याला बरंच बोलायचंय पण पुन्हा एक टॉक टाइम मध्ये आपण ब्रेक घेतोय आणि ब्रेक नंतर परत भेटूया. आजचा विषय आहे संभाषण कौशल्याचा. बीडवरून फोन आहे सर आपल्याला आणि बीडवरून हौशीराव कांबळे यांचा फोन आहे. अक्षय वाले यांचा फोन आहे सोलापूरहून. आणि अक्षय, काय प्रश्न आहे विचारा. हॅलो मॅडम. हा अक्षय, प्लीज टीव्हीचा आवाज कमी करून मग प्रश्न विचारा. हा मॅडम, माझा प्रश्न असा आहे की जर आपल्याला इंग्रजीतून आपलं संभाषण कौशल्य वाढवायचं असेल, आपलं संभाषण कौशल्य वाढवायचं असेल तर कोणत्या बेसिक कॉन्सेप्टवर लक्ष द्यावं लागेल? अक्षय, तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे परत प्रिपरेशन करावं लागणार आहे. आणि इंग्लिशमध्ये जर तुम्हाला संभाषण करायचं असेल तर इंग्लिशमधलं संभाषण ऐकावं लागेल आणि वाचन तेवढं करायला लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही बाहेर दुसऱ्यांशी जे बोलणार आहात त्याच्या पहिले तुम्ही स्वतःशी काय बोलता, म्हणजे सेल्फ टॉक जे करता त्याच्यामध्येही तुम्ही इंग्लिशचा वापर करा. आणि त्याच्यामुळे तुम्हाला तो फरक पडेल की तुम्ही जेव्हा स्वतःशी इंग्लिशमध्ये बोलाल आहात, कारण आपण विचारही वर्ड्समध्ये करतो, शब्दांमध्ये करतो, तर तुम्ही विचार इंग्लिशमध्ये करायला सुरुवात करा आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्या तुमच्या म्हणजे जेव्हा दुसऱ्यांशी संभाषण कराल तेव्हा तुम्हाला त्याचा फरक पडेल. आणि प्रिपरेशन करा. नक्कीच. आपण अगदी कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलेलो आहे. एक महत्त्वाचा यामधला मुद्दा म्हणजे बॉडी लँग्वेज, तुमची देहबोली. कम्युनिकेशनमध्ये संपूर्ण या प्रक्रियेमध्ये देहबोलीचा किती महत्त्वाचा वाटा आहे? फार इम्पॉर्टंट वाटा आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. म्हणजे आता मी जसा बसलेलो आहे त्यामध्ये कॉन्फिडन्स किंवा कम्फर्टेबल किंवा ॲरोगन्स किंवा जो हा आहे तो सगळा बॉडी लँग्वेजचा आहे. आणि तुमचं आउटर अपिअरन्स, ड्रेसिंग जे आहे ते फार इम्पॉर्टंट आहे.
तर आपल्या ह्या शोसाठी आपण जे व्ह्युअर्सला जे पुस्तक देणार आहोत, माझ्या वेबसाईटवर तुम्ही जे सांगणार आहात देणार आहात, तर ते त्यांनी तो डाउनलोड करावा आणि बॉडी लँग्वेजवर त्यांनी ती प्रिपरेशन करण्यासाठी त्याचा उपयोग करून घ्यावा. सो इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. बॉडी लँग्वेज इज व्हेरी इम्पॉर्टंट. अगदी शेवटचा प्रश्न, काय महत्त्वाच्या टिप्स द्याल संपूर्ण आयुष्यामध्ये संभाषण कौशल्याचं तुम्हाला चांगल्या प्रकारे आत्मसात करायचं असेल तर? मी तुम्हाला एक हे सांगू इच्छितो की बिझनेसमध्ये आणि लाईफमध्ये नंबर्सपेक्षा शब्द ही करन्सी, हे चलन आहे तुमच्या आयुष्यामध्ये. तुम्हाला जर खरंच काही मोठं करायचं असेल तर शब्दांवरचं प्रभुत्व तुम्हाला आत्मसात करणं गरजेचं आहे. आणि ते तुम्ही जितकं जास्त कराल त्याच्यावर तुमचं आयुष्याचं प्रॉस्पेरिटी, वेल्थ, सक्सेस सगळं काही अवलंबून आहे. तर त्यासाठी तुम्हाला प्रिपेअर करणं गरजेचं आहे. चांगली पुस्तकं वाचा, प्रॅक्टिस करा आणि त्याचा उपयोग करा लाईफमध्ये. आणि जे शब्द तुम्ही चेंज कराल स्वतःला बोलण्यासाठी आणि दुसऱ्यांशी बोलताना, ह्याचं जर तुम्ही चेंज केलं तर तुमचं लाईफ चेंज होऊ शकतं. त्यामुळे त्या हिशोबाने तुम्ही तयारी करा आणि तेवढं इम्पॉर्टन्स द्या कम्युनिकेशन स्किल्सला आणि शब्द त्या प्रकारे वापरा आणि तुमचं लाईफ चेंज होईल. ऑल द बेस्ट. नक्कीच आयुष्य खरोखरच बदलू शकतं जर शब्द जपून वापरले तर. आज तुम्ही इथे आलात आणि खूप महत्त्वाच्या प्रश्नांवर, खूप महत्त्वाच्या मुद्द्यांवर खूप छान मार्गदर्शन केलं. याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण आज टॉक टाईममध्ये इथेच थांबतोय. करिअर टॉक टाईममध्ये संभाषण कौशल्य किती महत्त्वाचं आहे आणि संपूर्ण या संभाषण कौशल्यामध्ये शब्द कसे जपून वापरायचे, नेमकी काय तयारी करायची, हे सगळं आपल्याला हुदार सरांनी समजावून सांगितलेलं आहे. नक्की ते आत्मसात करा आणि तुमचं संभाषण कौशल्य वाढवा. टॉक टाईममध्ये आता इथेच थांबतोय. उद्या पुन्हा भेटणार आहोत नवीन विषयासह आणि नवीन पाहुण्यांसह. पहा फक्त IBN लोकमत.